नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या ईशान्येश्वर मंदिराचे प्रमुख कॅप्टन खरात यांच्यावर एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हे शाखा युनिट 1 ने बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। याबाबतची अधिक माहिती गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी दिली। नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील अनेक भक्तगण त्यांच्याकडे आपली कुंडली व भविष्य पाहण्यासाठी येत होते। सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे त्यांनी ईशान्येश्वर महादेव मंदिर स्थापन केलं होतं। यामध्ये त्यांचे अनेक राजकीय देखील अनुयायी होते। राजकीय नेत्यांची कुंडली पाहणाऱ्या कॅप्टन खरात यांच्यावरच आता बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली। खाली करा, माईक खाली करा। कॅप्टन खरात यांना अटक केलेली आहे। काय नेमकी तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढंच? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। सर कुठले कलम? भारतीय न्याय संहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला। सर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे? तो काय करतो? त्याची पार्श्वभूमी काय आहे? ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही। सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे। किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार। नाही, अजून काहीच निष्पन्न। जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे, अजून तपास चालू केलेला आहे। ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्रात जाबायचे अशी माहिती मिळते आहे। महिलांचं शोषण करतो त्याची चर्चा आहे। नेमकं आपल्याकडे काय तक्रार दिली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही। आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे। तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, CCTV म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती? नाही, सध्या तपास सुरू आहे। अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही। आरोपी एकच आहे की आणखी आरोपी? सध्या तरी आरोपी एकच आहे। महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली, त्या फिर्याद सांगत असताना तुम्ही काय अलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही। हो, ते तिथे अट्रॅक्ट होतं ना, म्हणून लावलेलं आहे। सर फिर्याद ही कधी दाखल झाली? 2022 हा, काल दाखल झाली ना रात्री। नाही, हे प्रकरण कधी होतं? प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत? 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे। आणि जे अत्याचार झाल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे ते नेमकं कुठे, म्हणजे एकाच ठिकाणी झाले का वेगवेगळ्या ठिकाणी बोललं, नेमकं काय झालं? प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते। तपास अजून सुरू आहे। सर आरोपीला अटक करताना जेव्हा पोलीस गेले तेव्हा त्यांनी काही गोंधळ वगैरे घातला? नाही, काही राजकीय लोकांचे नाव अजून काही निष्पन्न झालेलं नाही। स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक।